काही आहेत यांच्या बाबतीमध्ये ती विजयाची नांदी होती असं मला म्हणता येईल. कारण की ज्या पद्धतीने लोकांनी ज्या पद्धतीने त्या ठिकाणी एक समर्थन दिलेलं आहे, लोकांनी त्या पद्धतीने एक रिस्पॉन्स दिलेला आहे. लोकांनी कुठेतरी ह्या गोष्टीबद्दल स्पष्टता दिलेली आहे की आता महाविकास आघाडीचं सत्ता परिवर्तन हे अटळ आहे. आणि किती जरी केलं तरी आता भारतीय जनता पक्षाचे असतील लोकं असतील किंवा इतर लोकं असतील, किती जरी केलं आणि कितीतरी पैशाचं त्या ठिकाणी वाटप केलं, पाऊस पडला तरी मला असं वाटतं की ते स्वाभिमानी महाराष्ट्रातलं जे स्वाभिमान हे आहे ते जागा झालेलं आहे, जागृत झालेलं आहे. आणि आता लोकांनी ठरवलेलं आहे की आता काही झालं कुठल्याही भूलथापाला बळी पडायचं नाही आणि अनुराधाताईंना मोठ्या प्रचंड अशा मतांनी त्या ठिकाणी निवडून आणून द्यायचं. माझ्याही शुभेच्छा म्हणून मी महाराष्ट्राचं त्या ठिकाणी काम करतो आणि या ठिकाणी आलेलो आहे ताईंच्या सांगण्यावरती आणि माझ्या शुभेच्छा मी त्या ठिकाणी माझं काम केलेलं आहे. अपक्ष उमेदवार राहुल जगताप हे राष्ट्रवादीकडनं तुतारीकडनं इच्छुक उमेदवार आहे, मात्र त्यांना ती उमेदवारी डावलण्यात आली. त्यानंतर त्यांनी शरद पवार साहेबांचा फोटो लावून अपक्षाचा प्रचार ते करत आहेत आणि शरद पवारांचे त्यांना पाठिंबा आहे अशा प्रकारचं ते मतदारसंघात सांगत आहेत. त्या संदर्भात काय नेमकं आपली काय पक्षाची भूमिका असणार आहे? महाविकास आघाडीमध्ये मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्याशिवाय असलेले आमचे इतर मित्र पक्ष या पक्षांना घेऊन एक महाविकास आघाडी झालेली आहे. महाविकास आघाडीमध्ये एक कमिशन असतं, ज्या पद्धतीने त्या ठिकाणी एक मंडळ असतं ज्यातून ते निश्चिती करतात की कोणाला कुठला मतदारसंघ असेल आणि त्याप्रमाणे महाविकास आघाडीच्या माध्यमातून हा मतदारसंघ शिवसेनेच्या म्हणजे उद्धव साहेबांच्या याच्यामध्ये पारड्यामध्ये पडलेला आहे. उद्धव साहेबांनी त्यांचा अधिकृत उमेदवार दिलेला आहे आणि तो अधिकृत उमेदवार हा महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार आहे आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराला सगळ्या पक्षांचा म्हणजे महाविकास आघाडीमध्ये असलेल्या सगळ्या पक्षांचा जाहीर पाठिंबा असतो. त्यांचे कार्यकर्ते असतील, त्यांची संघटना असेल, त्यांचे त्या ठिकाणी असलेल्या मित्रपक्ष असतील किंवा त्या ठिकाणी असलेली जनता असेल, ही त्या ठिकाणी ज्या पद्धतीने महाराष्ट्राकडे बघते आहे आणि महाराष्ट्र जनता महाविकास आघाडीकडे ज्या पद्धतीने बघते त्यावेळेला ह्या श्रीगोंद्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार या अनुराधाताई आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने आणि मोठ्या ताकदीने ती लोकं जी आहेत त्यांच्यासाठी काम करतील अशी मला त्या ठिकाणी आशा आहे. आणि त्यांनी आता तुम्ही म्हणाल्याप्रमाणे की त्यांनी पवारसाहेबांचा फोटो लावला आहे. मला एवढं सांगावं असं वाटेल आपल्या माध्यमातून की कदाचित त्यांना सुप्रीम कोर्टाची जजमेंट माहीत नसेल. सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये हे म्हटलं गेलं होतं की पवारसाहेबांना विचारल्याशिवाय म्हणजे सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं की ज्यावेळेला अजित पवार आणि पवारसाहेबांचे इथं वेगळे झाले होते तेव्हा ते म्हणाले होते की त्यांनी फोटो वगैरे लावले होते. त्यावेळेला आम्ही आक्षेप घेतला होता तेव्हा सुप्रीम कोर्ट हे म्हणालं होतं की पवारसाहेबांना विचारल्याशिवाय मात्र पवारसाहेबांचा फोटो कोणीही लावू नये, कुठल्याही बॅनरवरती, कुठल्याही गाडीवरती, कुठल्याही पॅम्पलेटवरती, हँडबिलवरती ते कुठेही करून विशेषतः निवडणुकीच्या काळात तर लावूच नये, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणं. त्यामुळे मी आपल्या माध्यमातून पण त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी सगळ्यांना त्या ठिकाणी जनतेला पण महाविकास आघाडीच्या माध्यमातून श्रीगोंदा मतदारसंघातल्या मतदारांना पण त्या ठिकाणी विनंती करेन की आमचा अधिकृत उमेदवार म्हणजे मी पार्लमेंटरी बोर्डचा मेंबर आहे, आदरणीय पवारसाहेबांच्या पार्लमेंटरी बोर्डचा मी सदस्य आहे. उमेदवार निवड करणं, निश्चित करणं याच्यामध्ये माझी भूमिका असते. मला सांगायला असं आवडेल की या महाविकास आघाडीचा उमेदवार हे सौ अनुराधाताई आहेत. त्यांना आपण सर्वांनी एका प्रचंड मताने निवडून द्या. माझं भाषणही त्या ठिकाणी होतं तेही तुम्ही ऐकलं असेलच करून. आणि ही जी भारतीय जनता पार्टी आहे, भारतीय जनता पक्षाचा जो काही एक त्या ठिकाणी जो मनमानी कारभार चाललेला आहे त्याला रोखण्यासाठी म्हणून आपण या उमेदवाराला विधिमंडळामध्ये आपण 23 तारखेला पाठवण्याची त्या ठिकाणी पाहिजे. आपण या संदर्भात काय कायदेशीर कारवाई करणार आहात का? म्हणजे फोटो नाही, आता त्याच्यामध्ये असं आहे की मी पार्लमेंटरी बोर्डचा सदस्य जरी असलो तरी त्या ठिकाणी आमचं हे पार्लमेंटरी बोर्ड एकत्रितपणे चर्चा करतो आणि याच्यामध्ये असं असतं की स्थानिक पातळीवरती श्रीगोंदा असेल किंवा त्या ठिकाणी हा जिल्हा असेल, त्या जिल्ह्याची जी भूमिका घेत असताना जिल्ह्याचे जे कोणी अध्यक्ष असतील किंवा त्या ठिकाणी जिल्ह्याला प्रभारी असेल त्यांच्याकडे ही भूमिका त्या ठिकाणी उमेदवाराच्या माध्यमातून ठेवली गेली पाहिजे. आता अनुराधाताई जी आहेत त्या उमेदवाराच्या माध्यमातून त्या भूमिका आमच्या जिल्हाध्यक्षांकडे असेल किंवा त्या ठिकाणी स्थानिक पातळीवर ठेवतील, आमच्या पक्षाच्या नेतृत्वाकडे ठेवतील आणि ती भूमिका त्या ठिकाणी घेतील. किंबहुना जरी त्या ठिकाणी उमेदवार म्हणून अनुराधाताईंनी ही भूमिका घेतली असेल तर त्याच्यामध्ये आमचा त्यांना पाठिंबाच असणार आहे. मात्र या भागाचे खासदार हे आपले शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षातील आहे, मात्र त्यांची अनुपस्थिती काय वेगळा संदेश देते? नाही, असं काहीच नाही आहे. आज नगरमध्ये मला वाटतं पारनेर असेल, कर्जत जामखेड असेल, श्रीगोंदा असेल, राहुरी असेल, नगर शहराला असेल, शेवगाव असेल, आज एवढे मोठे मतदारसंघ त्या ठिकाणी आपण लढतो. खासदार एक आहे, त्यांना सगळे ठिकाणी जावंच लागतं. त्यामुळे त्या ठिकाणी सर्व प्राथमिकता त्या ठिकाणी अशी असते की जिथे तुतारीचे उमेदवार काही सभा असतील, ठरलेले नियोजित कार्यक्रम असतील जावंच लागणार त्या ठिकाणी. आणि लंके साहेबांनी तर त्यांना खुला पाठिंबा दिला. लंके साहेबांचं त्या ठिकाणी मोठं समर्थन देखील ताईंच्या पाठीमागे आहे, त्यांची ताकद यांच्या पाठीमागे. त्यामुळे या मतदारसंघातनं महाविकास आघाडीला एक चांगलं श्रेय देण्यासाठी, बळ देण्यासाठी स्वतः बाळासाहेब थोरात आज मंचावरती उपस्थित होते, उद्धव साहेब आले होते. मी आमच्या राष्ट्रीय त्या ठिकाणी नेते आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार गटाच्या पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार फौजिया खान ताई त्या देखील होत्या. त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी जाहीर समर्थन या ठिकाणी ताईंना दिलेलं आहे आणि आमचा खुला पाठिंबा आहे. आम्ही पाठीमागून अशा कुठल्या गोष्टी करत नाही, त्यामुळे या पाठिंबाच्या माध्यमातून काम केलेलं आहे. मात्र काँग्रेसने आतापर्यंत ज्या विरोधात केलेल्या आहेत त्यांची निलंबनाची कारवाई काल केलेली आहे. मात्र राष्ट्रवादीमधून अजून कोणाचाही निलंबित झालं नाही. त्या संदर्भात
आणि आता असं आहे की या बाबतीमध्ये भूमिका घेण्याचा सर्वस्व अधिकार जो आहे तो प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब असतील, आमचे पक्षाचे नेते असतील, तो करतील. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. आज प्रचाराच्या माध्यमातून फिरत असतो. स्टार प्रचारक देखील मी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षाने जो मनमानी कारभार केला आहे, जी हुकुमशाही आहे, जी दडपशाही आहे, त्याची भूमिका लोकांच्यामध्ये ठेवणं, लोकांच्यामध्ये त्याच्या बाबतीमध्ये जे आहे तो प्रचार करणं, प्रसार करणं आणि त्यासोबतच आपल्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून असलेल्या उमेदवारासाठी त्या ठिकाणी मताचा जोगवा मागणं, मतासाठी त्या ठिकाणी लोकांकडे जाणं, हे माझं काम असतं. मी या मतदारसंघामध्ये देखील ओबीसीचा अध्यक्ष असताना अनेक लोकांच्या भेटीगाठी घेतलेल्या आहेत. अनेक गावागावात मी गेलेलो आहे सकाळपासून आणि अनेक लोकांच्या भेटीगाठी घेऊन त्या ठिकाणी अनुरोधासाठी समर्थन मागितलेलं आहे. मगाशी तुम्ही म्हटल्याप्रमाणे की पक्षाची कार्यवाही ही होईल किंवा अनुरोधताई त्यांचं म्हणणं मांडतील, परंतु अजून पक्षाने कुठलीही कार्यवाही केली नाही, म्हणजे पक्षाचा दुटईपणा ह्यातून समोर येतो नाही का? नाही, आता त्या अनुरोधाताईंनी त्यांचं म्हणणं मांडलं असेल, त्या माध्यमातून त्या ठिकाणी भूमिका पुढे घेण्यात येईल हा एक भाग असला तरी त्या ठिकाणी पक्षाचा एक मी जबाबदार अधिकारी म्हणजे पदाधिकारी महाराष्ट्राचा मी ओबीसीचा अध्यक्ष आहे. माझ्यासोबत माझे तालुका अध्यक्ष आहेत, जिल्हाध्यक्ष आहेत, इतर मंडळी आहेत. पक्षाचे पदाधिकारी काम करत आहेत. त्यामुळे पक्षाला पदाधिकारीला पवारसाहेबांवरती निष्ठा ठेवणारे पदाधिकारी आहेत ना. आम्ही ज्यावेळेला पक्ष वेगळा झाला त्यावेळेला पवारसाहेबांवरती निष्ठा ठेवून त्या ठिकाणी उभं राहिलो ना. त्यामुळे हे जे पदाधिकारी आहेत, निष्ठावंत आहेत, ते त्या ठिकाणी काम करतात आणि त्या माध्यमातून महाविकास आघाडी मग शिवसेना असेल, काँग्रेस असेल किंवा मग राष्ट्रवादी असेल किंवा मग समाजवादी पार्टी असेल, त्यांच्यासाठी मताचा जोगा मांडणं हे आमचं प्राथमिक कर्तव्य असणार आहे. आम्ही ते करणार आणि करूनच राहणार. आपण यांच्या निलंबनासाठी वरिष्ठांकडे म्हणजे नाही, साहेबांच्या निलंबित कानावर- कोणाला करायचं कोणाला नाही करायचा हा अधिकार माझा नाही आहे. तो अधिकार प्रांताध्यक्षांचा असेल की त्या ठिकाणी कमिटी ठरवेल. माझं फक्त एवढंच आहे की निरीक्षण करणं, अनुमान देणं, अहवाल देणं, त्याच्यातून काही असेल तर त्या गोष्टीच्या बाबतीत सूचना करणं आणि या सगळ्याच्या गोष्टीमध्ये जर कुठेतरी एखाद्या उमेदवाराला त्या ठिकाणी काही दगा फटकावत असेल, काही त्रास होत असेल, त्याच्या बाबतीत काही अडचण निर्माण होत असेल तर या बाबतीमधली भूमिका वरिष्ठांपर्यंत नेणं हे माझं काम असतं.